सज्जनगड. सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेला सज्जनगड किल्ला हा केवळ एक किल्ला नाही, तर तो इतिहास, अध्यात्म आणि संस्कृती यांचा सुंदर संगम आहे. सातारा शहरापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 3,300 फूट उंचीवर आहे. या किल्ल्यावरून सह्याद्रीच्या डोंगर रांगांचे आणि परिसरातील निसर्गाचे अत्यंत सुंदर दृश्य दिसते. सज्जनगडचे जुने नाव परळी किल्ला असे होते. हा किल्ला सुरुवातीला आदिलशाहीच्या ताब्यात होता. मात्र स्वराज्य स्थापनेच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांनी इसवी सन 1673 मध्ये हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला. हा किल्ला पुढे समर्थ रामदास स्वामी यांना राहण्यासाठी दिला. समर्थ रामदास स्वामी येथेच वास्तव्यास राहिले आणि त्यांनी येथे अनेक धार्मिक व सामाजिक कार्य केले. त्यांच्या महान कार्यामुळे या किल्ल्याचे नाव सज्जनगड पडले. सज्जन म्हणजे चांगले आणि सद्गुणी लोक, त्यामुळे सज्जनगड म्हणजे सज्जनांचा किल्ला. समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्रातील महान संत, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी लोकांना धर्म, पराक्रम आणि राष्ट्रप्रेम यांचे धडे दिले. त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ दासबोध आजही लोकांना जीवन जगण्याची दिशा देतात. सज्जनगडावर आजही समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे. ही समाधी पाहण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक येथे येतात. किल्ल्यावर राम मंदिर, मारुती मंदिर आणि समर्थांच्या वापरातील काही वस्तू जतन करून ठेवलेल्या आहेत. या किल्ल्यावर जाण्यासाठी सुमारे 700 पेक्षा जास्त पायऱ्या चढाव्या लागतात. पायऱ्या चढताना भाविकांच्या मनात श्रद्धा आणि भक्तीची भावना निर्माण होते. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज दरवाजा आणि पुढे समर्थ प्रवेशद्वार आहे.